नमस्कार. टीम तरुणाईच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या सगळ्या लाईव्ह सत्रांमध्ये तिसरं पुष्प आज मी गुंफण्याचा प्रयत्न करतोय. गेलो 2 दिवस खूप चांगले प्रगल्भ अनुभव आणि प्रगल्भ विचार तुम्हा सगळ्यांना ऐकायला मिळालेले आहेत. आणि अशा सगळ्या तोफांच्या रांगेमध्ये माझ्यासारखी एखादी पिस्तूल बोलायला येणं ही खरं तर खूप कंटाळवाणी गोष्ट असेल, पण तरी सुद्धा असं असलं तरी तुम्हाला एक पुढचे काही मिनिट तुम्हा सगळ्यांना ते सहन करावंच लागणार आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके, धन्यवाद. दोन माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा ज्यांनी कमेंट करून मला या ठिकाणी आधार दिलेला आहे. पहिली म्हणजे माझी सख्खी मैत्रीण, मानस बहीण मेघना जाधव, आणि त्याचबरोबर माझा खूप चांगला मित्र रोहित गिरी. या दोन माणसांमुळे या ठिकाणी मी येऊ शकलो आणि तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर गेल्या कित्येक दिवसांपासून मी या महाराष्ट्रातलं सुरू असणारं वेगवेगळं हे जे काही तरुणाईचं पर्व आहे आणि त्याच्या माध्यमातून होत असलेले कॅम्प्स असो किंवा त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून होत असलेली वेगवेगळी कामं असो, कार्य असो, आणि एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित झालेली ही तरुणाई आणि आपलं तारुण्याची ऊर्जा ही समाजाच्या एका विशिष्ट घटकासाठी आता आपल्याला अर्पण करायची आहे असं म्हणून प्रयत्न करणारी ही सगळी जी मुलं आहेत, ती सगळी मुलं नक्कीच संवेदनशीलतेला एक विशिष्ट मार्ग देण्याचा प्रयत्न करतायत. हे पाहून माझ्यासारखा एखादा युवक सुद्धा प्रेरित होतो. आणि खरं तर त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये माझ्यासारख्याला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते, ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी लाईव्हसाठी विषय निवडायचा होता किंवा विषय ठरवायचा होता, त्यावेळी समजत नव्हतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये नेमकं कशावरती बोलावं किंवा कशावरती आपण व्यक्त झालं पाहिजे. आपल्या मनातला सगळा जो गाळ आहे तो कशा संदर्भानं सगळ्यांसमोर ठेवला पाहिजे. तेवढ्यात एक घटना अशी घडली की सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास गेले 20 ते 25 वर्ष कातकरी समाजातल्या मुलांना शिकवण्याचं काम, त्यांच्या रोजीरोटीचं काम ज्या ढेकणे आजींनी केलं, त्यांच्यावरती आत्ताच्या सध्याच्या कालखंडामध्ये प्रचंड वाईट दिवस सुरू आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये आता सध्या आधार देणारं असं कुणी नव्हतं. त्यावेळी माझ्या 2 मैत्रिणींनी त्यांना घरी जाऊन किराणाचं साहित्य दिलं. सामान दिल्यानंतर त्यांची चूल पेटती झाली. ही सगळी घटना घडल्यानंतर आज ज्यांनी प्रगल्भ भरपूर काम केलेलं आहे, प्रचंड काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी काम करणारी सुद्धा तरुण पोरं आहेत आणि अगदीच ही तरुण पोरं सारथी होत आहेत आणि ज्यांची वाट हरवली आहे त्यांना एक नवी वाट शोधून देण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना आधार देत आहेत. ही खरं तर संवेदनशील असणारी बाब. या संवेदनशीलतेच्या माध्यमातून बरंच काही होऊ शकतं. अगदी अशा पद्धतीचं या ठिकाणी दिसून येतं. म्हणून या सगळ्यातून प्रेरित होऊन किंवा या सगळ्याच्या माध्यमातून आपण सुद्धा असं सारथी होऊ शकतो. सापडेना वाट ज्यांना होता यांचा सारथी. आपण सगळेजण हा असा सारथी होऊन सध्याच्या कालखंडामध्ये अनेकांना आधार देऊ शकतो. मुळातच सध्या या गोष्टीची गरज काय, किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जे काही पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहे ते काय विशिष्ट अभ्यासू असेल अशातला भाग नाही, किंवा ते तुमच्या फारसं काय उपयोगाचं असेल अशातला भाग नाही, पण ते आपल्यासाठी फार उपयोगाचं असेल असं मी म्हणेन. कारण सध्याच्या कालखंडामध्ये हे गरजेचं आहे. यासाठी काही बोलण्याचा मी प्रयत्न करतोय आणि जे काय वाटेल, जे मनापासून बोलावंसं वाटेल, व्यक्त व्हावंसं वाटेल, ते तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करेन. सध्याच्या कालखंडामध्ये एक अशी अवस्था आलेली आहे की लोकांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. म्हणजे 2 दिवसांपूर्वी माझ्या प्रसाद नावाच्या एका मित्रानं असं लिहिलं होतं की विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न आहेत, कामगारांच्या समोर प्रश्न आहेत, शिक्षकांच्या समोर प्रश्न आहेत, या सगळ्या माणसांसमोर प्रश्न आहेत. ज्या माणसांना जगायचंय त्यांना मरण्याची भीती आहे आणि ज्या माणसांना मरायचंय त्या माणसांना जगण्याची भीती आहे. अगदी अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे. या माणसांना समोर गुंतागुंतीचं असणारे रस्ते दिसत आहेत, पण अशा वेळी आता नेमकी आपण वाट कुठली निवडायची असा समोर प्रश्न पडलाय. अशा सगळ्या कालखंडामध्ये मला कृष्ण आठवतो, किंवा कृष्णानं सारथ्य केलं म्हणून अर्जुन आणि कृष्ण ही सगळी माणसं, किंवा ही या 2 व्यक्ती म्हणजे कृष्णाने अखंड युद्धभर साथ दिली म्हणून फक्त मला कृष्ण महत्वाचा वाटत नाही. तर ज्या कालखंडामध्ये अर्जुनाला समजत नव्हतं की आता आपण शस्त्र कसं उचलायचं, आपण युद्ध कसं करायचं, लढायचं कसं, तर त्या सगळ्या कालखंडामध्ये समोर असणारी परिस्थिती समजवून, समोर असणारी परिस्थिती अर्जुनाच्या मनामध्ये बिंबवून त्याला युद्धासाठी, लढण्यासाठी तयार करणारा, लढण्यासाठी सशक्त करणारा श्रीकृष्ण मला अत्यंत महत्वाचा वाटतो. तुम्हाला आणि मला नेमका कसं सारथी व्हायचंय किंवा कशा पद्धतीचा सारथी व्हायचंय, तर मला असं वाटतं की ज्यांना वाटा सापडत नाहीत
त्यांना त्यांच्या वाट्यावरती आपण घेऊन चालूच अशातला भाग नाही, परंतु त्यांना त्यांच्या वाटा मिळवून देण्यासाठी आता आपण प्रयत्न करायला हवेत. हे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न केल्यानंतरच ही माणसं आत्महत्येच्या वाटेला जाण्याऐवजी, वाईट कृत्यांच्या वाटेला जाण्याऐवजी ती सुतकृत्याच्या वाटेला जातील, ती सात्विक काम करू पाहतील आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी नवं होईल, काहीतरी संवेदनशील झाल्याशिवाय राहणार नाही. अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांना योग्य वेळी वाटा सापडल्या नाहीत, ज्यांना योग्य वेळी आपले मार्गच सापडले नाहीत, म्हणून ती माणसं खचली किंवा म्हणून त्या माणसांना व्यक्त होता आलं नाही, म्हणून त्या माणसांना आयुष्याचा सारस्वत गाठता आला नाही. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की म्हणजे काय तर 3 अवस्था आहेत. 3 अवस्थेमध्ये मधली जी अवस्था आहे म्हणजे तारुण्य जे आहे ते तारुण्य प्रचंड गोंधळात असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे करिअरच्या वाटा सापडत नाहीत हाही प्रश्न असो, किंवा त्या सगळ्याबरोबर समोर असणारे प्रश्न, कौटुंबिक असणारे प्रश्न असो, सामाजिक असणारे प्रश्न असो, किंवा समाजातल्या कितीतरी धक्कादायक गोष्टी पाहून उचंबळलेली मनं असो, पण अशा सगळ्या कालखंडामध्ये समाजातला एक वर्ग किंवा समाजातला एक ठराविक वर्तुळ अशी भूमिका बजावते, जी म्हणजे त्यांची भूमिका नेमकी कशी आहे तर ते निलेश चव्हाण सारखा एखादा कवी फार सुंदर सांगतो की एक आदमी जलकर खाक हुआ है, आग फैलने वाली है, एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है, घर में डाले खुर्सी चुपचाप ना बैठो तुम, सावधान रह जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है. म्हणजे अशा सगळ्या कालखंडामध्ये इथल्या माणसांचा, इथल्या मुलांचा फायदा उचलणारी एक विशिष्ट वर्तुळ आहे. अशा सगळ्या कालखंडामध्ये, अशा सगळ्या दलदलीमध्ये या लेकरांची पावलं फसू नयेत, या माणसांची पावलं फसू नयेत आणि त्यांच्या आयुष्याचा वैचारिक अंत होऊ नये यासाठी आता आपण ज्यांना वाट सापडत नाही त्यांचा सारथी होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि या सगळ्यामध्ये वेगवेगळी माणसं आपली भूमिका बजावण्याचं काम करतात. ही जी काही पहिल्यापासून आपण पाहतो म्हणजे समाजसेवा म्हटलं किंवा काही इतरांसाठी करायची वेळ आली की बऱ्याचदा बरीच नावं ज्यामध्ये समोर येतात त्यामध्ये बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ अशी कितीतरी माणसं आपल्या समोर येतात. पण मुळात ह्या सगळ्या माणसांच्या मधली कॉमन गोष्ट जर कुठली असेल, या सगळ्यांच्या मधली महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे संवेदनशीलता होती. ज्या वेळी समोर चालणाऱ्या परिस्थितीचं आपल्याला जाणीव होते त्यावेळी जाणीवेच्या माध्यमातून आपल्या संवेदना जाग्या होतात. म्हणजे कार्ल मार्क्स यांचं एक वाक्य मला फार आवडतं ते की माणसाच्या अस्तित्वातून त्याच्या जाणीवा नव्हे तर त्याच्या जाणीवेतून त्याचं अस्तित्व तयार होत असतं. मुळात समोर जे काही चाललंय, जे काही होरपळ चालू आहे ती होरपळ ज्यावेळी माणसापर्यंत पोहोचते, त्याची धग माणसाला लागते, त्यावेळी त्या होरपळीतून त्यांच्या जाणीवा जाग्या होतात आणि जाणीवेतून खऱ्या अर्थानं संवेदनशीलता जागी होते. आता संवेदनशीलता म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्यातली संवेदनशीलता जागी आहे की नाही हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. किंवा बऱ्याचदा मी नेहमी एक वाक्य बोलतो त्या संदर्भाने की संवेदनशीलता जागी आहे की नाही हे कसं ओळखायचं. तुम्ही जर बाबा आमटेंच्या आनंदवनामध्ये गेला, तिथं जर तुम्हाला जगणाऱ्या वेदना दिसल्या तर समजून जायचं की तुमच्यातल्या संवेदना जाग्या आहेत. तिथं गेल्यानंतर जर तुम्हाला कुष्ठरोगी दिसले तर समजून जायचं तुमच्या संवेदना मेल्यात. जर रस्त्यानं चालत असताना एखाद्या बाईला मारलं जातंय आणि तुम्ही जर तिथून ते सगळं प्रकरण डावलून पुढे जात असाल तर समजून जायचं की तुमच्यातल्या संवेदना मेल्यात आणि आपली ती सुद्धा आईच आहे असं समजून तिच्या मदतीला तुम्ही जर धावून जात असाल तर समजून जायचं तुमच्यातल्या संवेदना जाग्या आहेत. एखाद्या कागदावरती सुंदर महाकाव्य लिहिता येऊ शकतं, ही इच्छा मनामध्ये जन्माला येणं आणि कागदापासून पुन्हा झाडापर्यंत पोहोचणं, त्या झाडाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणं, एखाद्या गोष्टीच्या वाचण्यासाठी, तिच्या जतनासाठी, संवर्धनासाठी जीवाच्या आकांतानं आपला तिच्याशी काही संबंध नसला तरी शेवटपर्यंत झगडत राहणं आणि त्याला वाचवणं, हे जर मनामध्ये भावना उच्चंबळून आली ना तर समजून जायचं आपल्यातल्या संवेदना जाग्या आहेत आणि समाजात जे काही चाललंय त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही. तो जर उपाशी मरतोय तर त्याचाही माझा काही संबंध नाही, तो माझ्या भाऊबंदकीतला लागत नाही, असा जर विचार मनामध्ये येत असेल तर समजून जायचं की आपल्यातल्या संवेदना मेलेल्या आहेत. अशा सगळ्या कालखंडामध्ये आता समोर जी परिस्थिती चाललेली आहे म्हणजे गेल्या 1 वर्षभरामध्ये जर परिस्थिती पाहिली तर हिरंब कुलकर्णी सरांनी जे काही लिहिलं होतं म्हणजे दिवाळी अंकामध्ये एका लेख फार सुंदर लिहिला होता, ज्या लेखामध्ये स्थलांतरित करणाऱ्या माणसांचं गेल्या लॉकडाऊनमध्ये जी काही माणसांची हुरपळ झाली आणि जे काही माणसांचं स्थलांतर झालं, पायी चालत माणसं गावाकडे गेली, त्या गावाकडे जाणाऱ्या माणसांच्या संदर्भानं फार सुंदर लिहिलं होतं. फार सुंदर पद्धतीने त्या सगळ्या आकड्याबाऱ्या दिल्या होत्या आणि कुणाचा कसा कुठे मृत्यू झाला हे सगळं लिहिलेलं होतं. त्यात असंही लिहिलं होतं की ही माणसं जर लोकलनं गेली असती तर गर्दीत सापडून मेली असती, ही माणसं जर शहरामध्ये सापडली असती तर पोलिसांचा मार खाऊन गेली असती, ही माणसं इथंच राहिली असती तर भुकेनं गेली असती, म्हणजे कुठेही गेलं तर त्यांचं मरण निश्चित होतंच
आणि हे सगळी परिस्थिती रेखाटून शेवटी ते कार्ल मार्क्स एक विधान त्या ठिकाणी लिहितात. ते विधान मला अतिशय महत्वाचं वाटतं. ते असं म्हणतात की जनावरांच्या वेदना जनावरांच्या वाट्याला याव्या, त्या माणसांच्या वाट्याला येऊ नयेत. ह्या माणसांच्या वाट्याला वेदना येऊ नयेत या अशी भावना ज्यावेळी मनामध्ये जन्माला येते ना, त्यावेळी प्रत्येक माणूस, हा समाजातला प्रत्येक माणूस आपला हात पुढे घेऊन येतो, मदतीचा हात पुढे घेऊन येतो आणि अनेकांना मदत करतो, अनेकांसाठी सारथ्य करतो. आणि सारथी होणं म्हणजे काय, तर फक्त एखाद्या माणसाला आपल्या रथामध्ये बसवून त्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणं एवढाच तो भाग येत नाही किंवा एवढंच काहीसं येत नाही. अलीकडच्या कालखंडामध्ये म्हणजे जसा कोरोना सुरू झाला तसे असे कैक म्हणजे सिझनेबल समाजसेवक जन्माला आले. म्हणजे मला कुणाला टीका करायची नाही, परंतु मला असं सांगायचंय की कृतीपेक्षाही दाखवणं जास्त, अशा पद्धतीच्या काहीशा अवस्था या ठिकाणी झाल्या. अर्थात ही माझी वैयक्तिक मतं आहेत. जर याशी म्हणजे कुणी सहमती नसेल किंवा काही असतील सुद्धा, तर महत्वाचा मुद्दा असा आहे की एखाद्याला मदत करताना आपल्याला एक चांगला फोटो हवाय म्हणून मदत करण्यापेक्षा आपल्या संवेदनशीलतेचा मोठं साध्य व्हावा यासाठी जर आपण प्रयत्न करत असू आणि याच्या माध्यमातून जर आपण काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असू, तर मात्र बऱ्याच गोष्टी नक्की साध्य होतात. गेल्या वर्षभरामध्ये अशी कितीतरी माणसांची होरपळ झाली, कितीतरी माणसांना प्रचंड आजही होरपळ होतीये. या माणसांना काय करायचं, कसं जगायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा ती माणसं जगतायत. काही माणसांनी जगण्याची अजूनही हिंमत सोडलेली नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी की संवेदनशीलता ही फक्त असं नाही की वेदनेच्या मुळापर्यंत जाणं आणि त्याला नष्ट करणं, इथपर्यंत आपली संवेदनशीलता संपते किंवा इथपर्यंत आपली संवेदनशीलता मर्यादित आहे. आपण जे काही रोज कार्य करतो, जे काही करण्याचा प्रयत्न करतो, त्या कामाप्रती जर आपण संवेदनशीलता ठेवली आणि ती संवेदनशीलता त्या कामाप्रती ठेवून जर जगलो, तर आपल्याकडून कधीच कुणाला त्रास होणार नाही. आणि समाजामध्ये जे जे काही आपल्या समोर सापडतील, जे जे काही ज्यांना काय कुणाला गरज असेल, भुकेलेल्याला अन्नाची गरज असेल, तहानलेल्याला पाण्याची गरज असेल, ह्या सगळ्यांना मदत आपल्याकडून आपसूक होईल आणि आपण त्यांचे सारथी झाल्याशिवाय राहणार नाही. ही जी वेगवेगळी माणसं झाली म्हणजे अरुण काळेंची परवा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं मी एक कविता वाचली, ती फार सुंदर होती. की त्या कवितेचं म्हणजे ओळी मला प्रत्यक्षात आठवत नाहीत, पण त्या ओळींचा आशय असा होता की जसा बाबा किंवा जसं कुणीतरी पुढं जाऊन येणाऱ्या म्हणजे संकटांना सामोरं जाण्यासाठी कुणीतरी पुढे येतं, लेकराला पाठीमागे ठेवतं त्याचा बचाव करण्यासाठी, तसा तू पुढे आलास आमच्या आधी. म्हणजे अशा पद्धतीचं कार्य अशा अनेक माणसांनी केलं. म्हणजे आज जी रयत शिक्षण संस्था, ज्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या देवापूर गावच्या पुण्याच्या बुधवार पेठेतल्या वेश्या व्यवसायातून सोडवून आणलेल्या मुलींना शिक्षण दिलं जातं, किंवा ज्याच्या माध्यमातून आजही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण दिलं जातं, आजही कितीतरी समाजाच्या जे प्रवाहात नाहीत, जे समाजापासून वंचित आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं जातं आणि त्यांची कुटुंब पुन्हा पुनरुज्जीवित व्हावीत, पुन्हा त्यांच्या जगण्याला एक नवा आयाम भेटावा यासाठी प्रयत्न करता येतो का, असा विचार करणारी ही जी रयत शिक्षण संस्था आहे, त्याची पाळंमुळं जर कुठं घातली गेली असतील तर ती कर्मवीर भाऊराव पाटलांनी गेल्या शतकामध्ये घातलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे भाऊराव पाटलांचा मला एक प्रसंग आठवतो की कर्मवीर भाऊराव पाटील सातारा जिल्ह्यातल्या उंब्रज नावाच्या गावामध्ये, उंब्रज या ठिकाणी एका लग्नाला गेले होते आणि लग्नाला गेल्यानंतर ते तिथं विचारतात की कुणी मुलं शिकवण्यासाठी आहेत का, कुणाला शिकवायचंय का, शिकण्यासाठी मुलं आहेत का, मला सांगा, मला ती मुलं हवी आहेत, मला त्यांना शिकवायचंय. आणि मग कुणीतरी त्यांना सांगतं की इथून जवळपास एक 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती शिवडे नावाचं गाव आहे, जिथं महालिंग नावाचा एक छोटासा विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला शिकवलं जाऊ शकतं, तो मुलगा तुमच्याकडे येऊ शकतो. मग अण्णा तिथं जातात, त्याच्या आईला भेटतात. आईला भेटल्यानंतर त्यांना सगळं काही समजून सांगतात आणि सध्याची परिस्थिती दाखवून पोराला शिकवणं किती गरजेचं आहे हे सांगतात आणि सांगितल्यानंतर त्याला घेऊन जातात. त्याला जसं इतरांना किंवा जसं अनेक विद्यार्थ्यांना खांद्यावरती घेऊन भाऊराव पाटलांनी जग दाखवण्याचं काम केलं, तसंच त्या विद्यार्थ्यांना घेऊन ते येतात शाळेमध्ये, त्याला शिकवतात. पुढं होतं असं की तो प्रचंड शिकतो आणि शिकल्यानंतर त्याला हिंदू बनारस विद्यापीठामध्ये शिकायला जायची इच्छा होते. आता दुर्दैवानं असं होतं की त्याच्या आईला त्याला इतक्या लांब पाठवायची इच्छा नव्हती किंवा इतक्या लांब पाठवण्याची तितकी मनस्थिती नव्हती. परंतु त्या सगळ्या कालखंडामध्ये भाऊराव पाटील त्याच्या आईला असं सांगतात की तुमचा मुलगा नोकरीसाठी जातोय, तुमचा मुलगा काही कमवण्यासाठी जातोय, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काही हातभार लागेल. हिंदू बनारस विद्यापीठामध्ये महालिंग स्वामी यांना शिकण्यासाठी पाठवलं जातं आणि
आपला मुलगा म्हणजे शिकण्यासाठी पाठवलं जातं आणि शिकण्यासाठी पाठवलं गेल्यानंतर आपल्या मुलाचे काही पैसे आलेत म्हणून प्रत्येक महिन्याला 10 रुपये कर्मवीर भाऊराव पाटील उंब्रजमधल्या जाधव गुरुजींच्याकडे देतात आणि सांगतात त्या मायमाऊलीला द्या आणि सांगा तुमच्या मुलानं तुमच्यासाठी ही पैसे पाठवलेले आहेत, तुमच्या घर खर्चासाठी पैसे पाठवलेले आहेत, तुमचा मुलगा चांगलं काम करतोय. म्हणजे भाऊराव पाटील हे असे शिक्षक होते की ज्यांनी एका वेळी आपल्या मुलाचं शिक्षण सुद्धा केलं आणि दुसऱ्या वेळी त्या मुलाच्या आईचं घर सुद्धा चालवण्याचं काम केलं. म्हणजे घर चालवणारा आणि घर उभारण्यासाठी शिकवणारा शिक्षक हा त्या कालखंडामध्ये होता. याचं कारण नेमकं काय? तर याचं कारण ही संवेदनशीलता आहे, ही सारथ्य करण्याचं कारण. मला वाटतं हा खऱ्या अर्थानं ज्यांना वाटच सापडली नव्हती, वर्षानुवर्ष जे जात धर्म पंथ वंश या सगळ्यामध्ये ज्यांचं शिक्षण अवघडलं होतं, ज्यांचं शिक्षण त्या ठिकाणी अंतिम श्वास घेत होतं, त्या सगळ्या कालखंडामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्या विद्यार्थ्यांचे सारथी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा अनेक माणसं आहेत समाजामध्ये ज्या माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीनं समाजातल्या कैक माणसांना पुन्हा उभं केलं, पुन्हा चालवण्याचा प्रयत्न केला. साताराच्या शेजारी सांगली नावाचा जिल्हा आहे, ज्या सांगली नावाच्या जिल्ह्यामधलं भिलवडी हे तुम्हा सगळ्यांना माहित असेल. म्हणजे चितळे दुधामुळे सगळ्यांना माहिती आहे, अगदी सगळ्यांपर्यंत ते पोहोचलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. त्याच गावामध्ये चंद्राबाई शेनोलीकर नावाची एक व्यक्ती होऊन गेली, ज्या व्यक्तीनं इतकं सुंदर कार्य केलं की डॉक्टर असणाऱ्या चंद्राबाई शेनोलीकरांनी जवळपास 8,000 बाळंतपणं, गरीब महिलांची, सर्वसामान्य स्त्रियांची बाळंतपणं मोफत केली आणि त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. 8,000 बाळंतपणं करणारी ती मायमाऊली आजही जर आम्ही प्रयत्न केला, आजही आम्ही जर त्या मायमाऊलीच्या संदर्भानं काही माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर आमच्या संवेदनशीलता जाग्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. किंवा तिथून पुढे गेल्यानंतर तासगाव नावाचं गाव लागतं, ज्या तासगावच्या कांचनपूर नावाचं त्या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे. या कांचनपूर मधला सैन्य दलामध्ये कार्यरत असणारा एक फौजी रिटायर्ड होतो आणि आता रिटायर्ड झाल्यानंतर नेमकं काय करायचं, निवृत्त झाल्यानंतर नेमकं काय करायचं, तर त्याच्या लक्षामध्ये येतं की समाजात अशी काही मुलं आहेत ज्या मुलांना भरपूर शिकायचंय पण त्यांच्या घरकामामुळे किंवा त्यांच्या काही कृत्यामुळे त्यांना शिकता येत नाहीये किंवा बरंच काही अशा पद्धतीचा प्रयत्न करायचा आहे परंतु त्यांना शिकता येत नाहीये. म्हणून ती व्यक्ती त्या ठिकाणी शाळा उभारण्याचा प्रयत्न करते किंवा अशा सगळ्या गोष्टी होतात. समाजामध्ये आजही अशी माणसं आहेत, आजही अशी असणारी माणसं आहेत, जी माणसं जर अवतीभवती आम्ही त्यांचं जगणं पाहिलं तर या सगळ्या माणसांच्या माध्यमातून आपण सुद्धा असं काही करू शकतो किंवा आपण सुद्धा आपल्या रोजच्या जीवनातून एक थोडासा वेळ काढून त्याच्या माध्यमातून कैक माणसांना नवसंजीवनी देऊ शकतो. म्हणजे काल ज्यांचा वाढदिवस झाला ते प्रसाद मोहिते, सोलापूर जिल्ह्यातले प्रसाद मोहिते आणि अनुप्रसाद मोहिते हे दाम्पत्य गेले कित्येक वर्षांपासून प्रार्थना बालग्रामच्या माध्यमातून काम करते. प्रार्थना बालग्रामच्या माध्यमातून कितीतरी छोटी छोटी मुलं यांनी सांभाळलेली आहेत. त्या छोट्या छोट्या मुलांना त्यांच्या जगण्याच्या वाटा दाखवण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं हे सगळं करत असताना ही माणसं नेमकं काय करतात तर स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून ही माणसं कैक माणसांचं जीवन फुलंकित करण्याचं काम करतात. ही माणसं नेमकी कोण असतात तर मला वाटतं की ज्यावेळी माणसांच्या आयुष्यामध्ये असा काळ येतो की आता सगळं काही संपलंय आणि यमदूत ज्यावेळी आलेला आहे असं वाटतं त्यावेळी देवदूत म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये जाणारी ही माणसं असतात, जी माणसं संवेदनशीलतेचा नवा प्रवाह उभा करतात आणि प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यामध्ये इतरांसाठी काहीतरी करता येऊ शकतं यासाठी कायम मार्गदर्शन करण्याचं काम करतात. म्हणजे आता ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव आहे वर्णे, जे सातारा जिल्ह्यातलं एक गाव वर्णे. त्याच्या गावाच्या शेजारचं जे शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं जातं ते अंगापूर नावाचं गाव. या गावामध्ये जवळपास 20 वर्षांपूर्वी एक लोकसेवा नावाची संस्था माणिक शेडगे नावाचा एक युवक उभी करतो आणि 20 वर्ष संलग्न शिक्षणाच्या संदर्भाने काम करतो, पारध्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भाने काम करतो. त्याच शेजारी असणाऱ्या ब्रह्मपुत्रा नावाच्या नदीच्या शेजारी असणाऱ्या ब्रह्मपुरी नावाच्या गावामध्ये आश्रमामध्ये त्यांना शिकण्यासाठी पाठवतो. त्यांच्या शिक्षणाचं काय हा प्रश्न उभा झाल्यानंतर त्यांच्यातले बालविवाह असो त्या बालविवाहांना रोखण्यासाठी प्रयत्न करणारी ही व्यक्ती, हे सगळं काही होतं आणि सगळं काही झाल्यानंतर या व्यक्तीला कुठलाही मोह होत नाही किंवा कुठल्याही पदाची आस लागत नाही आणि अखंडपणे मला कामच करायचंय, मला अखंडपणे या माणसांसाठी झगडत राहायचंय, ही भावना ज्यावेळी समोर येते ना त्यावेळी ही भावना समोर येण्याच्या पाठीमागचं कारण ही समोरची असणारी परिस्थिती म्हणजे बुडती हे जन न देखवे डोळा ही भावना
त्या कालखंडापासून ते आजपर्यंत अशी कैक माणसांची असलेली आपल्याला पाहायला मिळते. कैक माणसांनी हे वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतं. किंवा 2 वर्षांपूर्वी परिवर्तन युवा परिषद पार पडली. या परिवर्तन युवा परिषदेमध्ये तिवारी म्हणजे जयलता तिवारी नावाची हेमलता तिवारी नावाची एक महिला होती, जिचा मुलाखत पार पडली. ती मुलाखत अत्यंत सुंदर होती, ज्यामध्ये त्या महिलेनं काय केलं होतं तर स्वराधार नावाच्या संस्थेच्या माध्यमातून कैक ज्या माणसांना गाता येतं, पण ती माणसं आजही लोकलमध्ये गातात, कुठं ट्रेनमध्ये गाण्याचं काम करतात आणि त्याच्या माध्यमातून काही पैसे मिळवतात. तर त्या सगळ्यांना एकत्र करून भिकाऱ्यांचा ऑर्केस्ट्रा स्थापन केला आणि त्यांना एका विशिष्ट उंचीवरती नेण्याचं काम केलेलं होतं. या सगळ्यामध्ये ती नेमकी कोण झाली होती, तर या सगळ्यामध्ये ती सुद्धा एक सारथी झालेली होती. तिनं सुद्धा ते सगळं काही सारथ्य करण्याचं काम केलेलं होतं. मला वाटतं की आजही समाजामध्ये अशा माणसांच्या माध्यमातून हे वेगवेगळं काम होतं. ह्या सगळ्या कार्यामध्ये किंवा या सगळ्यामध्ये आपण आपली भूमिका नेमकी कुठं हरवून बसतो किंवा आपण नेमके कुठं निर्जीव होत असतो, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो की आपण नेमके कुठे असतो, आपण नेमकं काय करतो. तुम्ही आम्ही तरुण आहोत, तारुण्याच्या या उंबरट्यावरती अशा उंबरट्यावरती आहोत की जिथं कुठेही आपलं पाऊल फसू शकतं, कुठेही आपलं पाऊल चुकू शकतं, कुठेही आपण आपलं पाऊल घसरू शकतं, अशी आपल्याला भीती आहे. परंतु अशी भीती अनेक युवकांना असताना सुद्धा गेल्या काही काळामध्ये म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी जो क्रिसमस डे पार पडला, त्या क्रिसमस डेला आता आपण काय करायचं असा सातारा जिल्ह्यातल्या एका सोशल सर्कलला प्रश्न पडला. आणि त्या सोशल सर्कलच्या माध्यमातून नेमकं झालं काय, तर त्यांनी असं ठरवलं की या दिवशी आपण साताऱ्यामध्ये जेवढे जे काही भिकारी माणसं असतील, जी काही ज्यांना भूक लागलेली असणारी माणसं आहेत, ज्या माणसांना कुणी अन्न देणार नाहीये, असं कुणी नाही की ज्यांना मदत करेल, ज्यांना काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, ज्यांना कुणी घरात घेईल, असं कुणी नाहीये, अशा माणसांसाठी आता आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा माणसांसाठी आता आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी ती सगळी पोरं एकत्र येतात आणि सगळी पोरं एकत्र येऊन करतात काय, तर एका चांगल्या पिशव्यांमध्ये थोडं थोडं अन्न घेतात आणि थोडं थोडं अन्न घेऊन ती मुलं सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे काही भिकारी असतील, जेवढे काही भुकेलेली माणसं असतील, त्यांच्यापर्यंत सांता बनून जातात आणि सांता क्लॉज बनून त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते सरप्राईज ज्यावेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवतात ना, त्यावेळी त्यांच्यावरचं चेहऱ्यावरचं ते हास्य आहे, ते हास्य वेगळं काही सांगून जातं आणि ते हास्य माणसाला जगण्याची प्रेरणा देण्याचं काम करतं. इतरांसाठी काहीतरी करून केल्याचा फायदा काय होतो, तर इतरांसाठी काहीतरी केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं असणारं हास्य आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतं. ते चैतन्य प्रचंड मोठं आहे. म्हणजे आणि चेहऱ्यावरती चैतन्य याला वेगळं काही लागत नाही. बघा संवेदनशीलता कशी असते किंवा काय असते, वृत्ती नेमकी कशी असावी, तर आपल्याकडे काहीतरी द्यायला असलं ना, काहीतरी देण्याचा आपण कायम प्रयत्न करत असू, तर आपोआप आपल्याकडे येणं होतं आणि आपल्या चेहऱ्यावरचं हसणं हे कधीच त्या ठिकाणी दुर्लक्षित होत नाही. पुण्यामध्ये त्या या ठिकाणी ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ एक आजोबा आहेत. या ठिकाणी प्रवीण आणि निखिल हे लाईव्ह पाहतायत. प्रवीण आणि निखिलला माहिती आहे ते आजोबा, ज्या आजोबांच्या हातामध्ये रोज संध्याकाळी जर तुम्ही साधारण 4 ते 7च्या दरम्यान त्या ठिकाणी तुम्ही गेला, तर एक आजोबांच्या हातामध्ये गजरे असतात आणि ते त्या ठिकाणी गजरे विकतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहायचं किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचं फुलणारं हास्य जर आपण पाहिलं, त्या एरियामध्ये, त्या सगळ्या परिसरामध्ये अशी कितीतरी माणसं आहेत, जी माणसं आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, आयुष्याच्या सायंकाळी आहेत. ती आयुष्याच्या सायंकाळी कुणासमोर तरी हात पसरून 4 पैसे मागण्याचा प्रयत्न करतायत. 4 पैसे आम्हाला द्या, आम्हाला भुका लागलेत, आम्हाला जेवायचं आहे असं म्हणतायत किंवा काहीतरी द्या असं म्हणून गडगडतायत. त्यांच्या चेहऱ्यावरती निराशेची कितीतरी चिन्ह आहेत. परंतु हे जे आजोबा आहेत, ज्या आजोबांच्या हातामध्ये गजरे असतात आणि चेहऱ्यावरती हसू असतं, मुळात यातून आपल्याला काय शिकायचंय, तर आपल्या हातामध्ये इतरांना देण्यासाठी काहीतरी असलं ना, तर म्हणजे जसं विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, अशा पद्धतीचं काहीसं आपल्याकडे ज्यावेळी द्यायला काहीतरी असतं ना, त्यावेळी आपल्याकडे येणारं सुद्धा बरंच काही तयार होतं. त्यासाठी आपल्या देण्याच्या वाटा तयार झाल्या पाहिजेत. आपण काही देतोय का, किंवा आपल्याकडे सगळं जरी संपलं तरी देण्यासाठी, म्हणजे असं म्हटलं जातं की खिसा एक वेळ रिकामा असावा, पण समोरच्याला काहीतरी द्यायचंय आपल्याला, ही तळमळ जर मनामध्ये असेल ना, तर तो खिसा रिकामा आहे असं सुद्धा आपल्याला वाटत नाही. अगदी अशाच पद्धतीनं म्हणजे वेगवेगळ्या माणसांचं अशा पद्धतीचं जगणं असतं. अशा पद्धतीचं ही माणसं आपलं आयुष्य फुलंकित करण्याचं काम करतात आणि ज्यावेळी सगळं काही संपलंय त्यावेळी नेमकं कुणाला आठवायचं,
ज्यावेळी आपल्या आयुष्यातलं सगळं संपलंय, आता आपण रिकामे झालो आहोत, आता आपल्याला जगण्याच्या वाटा नाहीत, आपल्याला जगण्याचे मार्ग सापडत नाहीत, अशा कालखंडामध्ये जर आपण आपले सारथी होत नसलो, आपण जर आपल्याला स्वयंप्रकाशित करत नसलो, तर मात्र फार भयंकर बाब आहे. म्हणजे या जगामध्ये जर आपल्यासाठी म्हणजे बरेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रेरणा शोधायची काही एक गरज नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रेरणादायी गोष्टी पाहण्याची काही गरज नाही. जर जर आपण आपल्यासाठी प्रेरणा असू, आपण आपल्यासाठी म्हणजे सूर्य, मी बहुधा एक वाक्य असं बोलतो, की काल जो अस्ताला सूर्य गेलाय, आज जो अस्ताला सूर्य जाणार आहे, तो उद्या माघारी येताना आपल्याला नाही बोलवणार नेण्यासाठी, तो स्वतः जाणार आहे आणि स्वतः येणार आहे. मुळात काय, जी माणसं सक्षम होतात, जी माणसं आपल्यासाठी आदर्श होतात, जी माणसं आपल्यासाठी प्रेरणा होतात, ती माणसं स्वतः भोवती फिरतात किंवा ती माणसं स्वतः जर एखाद्या अडचणींमध्ये सापडली, एखाद्या दुःखामध्ये विरंगुळून गेली, तर ती पुन्हा उभं राहतात, ती स्वतः उभी राहतात. त्यांच्यासाठी ती स्वतः प्रेरणा असतात, त्यांच्यातला सूर्य ते स्वतः पाहतात. म्हणून माणसानं स्वयंप्रकाशित झालं पाहिजे. हे स्वयंप्रकाशित होणं याचा अर्थ आहे स्वतःसाठी आपण सारथी होणं, स्वतःचं सारथ्य करणं. अशावेळी नेमकं कुणाला आठवलं पाहिजे, तर 12वीचं पुस्तक आहे, ज्या 12वीच्या पुस्तकामध्ये रवींद्र पिंगेंनी ज्याचं त्याचं नंदनवनमध्ये एक फ्रामरोज रेखाटलाय. जो फ्रामरोज आयुष्याच्या शेवटच्या काळात, आयुष्याच्या सायंकाळी काय करतो, आपलं सगळं दान करतो आणि रुग्णांच्या सेवेमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतो, स्वतःला रुग्णांच्या सेवेमध्ये व्यस्त करतो. हा एकांताचा काळ आहे. अनेक माणसं असं म्हणतात की एकांत हा मरण, म्हणजे एकांत हे मरण आहे, एकांतात प्रचंड घुसमट होते. हो, मान्य आहे मला की या सगळ्या अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, मी त्याला विरोध सुद्धा करणार नाही. पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठा एकांत पाहिल्यानंतर माझ्यासारख्या माणसाने एक वाक्य लिहिलं होतं की एकांताला गर्भ असतो. काय? एकांताला गर्भ असतो. का? तर मला असं वाटतं, मला म्हणजे माझी अशी भावना आहे, माझी अशी धारणा आहे की जेवढा माणसाला एकांत सापडतो, नवनिर्मितीक्षम माणसाला जेव्हा एकांत त्याच्या आयुष्यामध्ये येतो, त्यावेळी काहीतरी नवं जन्माला येतं. कवीच्या आयुष्यात कविता जन्माला येईल, लेखकाच्या आयुष्यामध्ये एखादं सुंदर वाक्य जन्माला येईल, चित्रपट निर्मात्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवनिर्माण करण्याची इच्छा निर्माण होईल, किंवा ज्या गृहिणी असेल, ज्या गृहिणीला जर काही एकांत आला, तर याच्या माध्यमातून आपण वेगळं काही करू शकतो का, वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू शकतो का, ही इच्छा मनामध्ये जन्म घेते. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये, या सगळ्याच्या कार्यकर्त्यामध्ये आपण फक्त कुठल्या गोष्टीकडे कशा माध्यमातून पाहतोय किंवा कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टींच्या माध्यमातून पाहतोय, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आप्पा ठाकूरांसारखा माणूस बघा काय म्हणतो की मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात हा माणूस, पण मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे असं म्हणतो, की आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे असंही सांगतो. आणि त्या कवितेत तो असं म्हणतो की संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे, मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात ज्यावेळी समोर आपल्याला माहिती की आता आपले काही दिवस राहिलेत, काही वर्ष राहिलेत, पण अशावेळी जर आपण असं म्हणत असो की संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे, तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठी जगण्याची प्रेरणा कुठलीच नाही. आणि आता सध्याच्या कालखंडामध्ये तुम्हा सगळ्यांना किंवा आपल्या सगळ्यांना असे रोज अनुभव येत आहेत की रोज आपल्यासमोर मरण मेकअप करून उभा आहे. काय? मरण मेकअप करून उभा आहे आणि ते असं म्हणतं की चला आता आपण जायचंय, अशा पद्धतीचं काहीशी अवस्था असेल. त्या सगळ्यांना मला, किंवा असं वाटत असणाऱ्या सगळ्यांना मला एक वाक्य सांगायचंय, जे आह साळुंकेंचं वाक्य आहे. आह साळुंके यांच्या साहित्याबद्दल संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. सातारा जिल्ह्याचं वैभव असणाऱ्या आह साळुंकेंचं असं वाक्य आहे की मृत्यूच्या एका एका घावासोबत, काय वाक्य आहे, मृत्यूच्या एका एका घावासोबत जगण्याची इच्छा हजारो पटींनी उफाळते, जगण्याची इच्छा हजारो पटींनी उफाळते. त्यासाठी मृत्यूचे घाव होणं फार महत्वाचं आहे किंवा फार भारी आहे. मृत्यूच्या घावासोबत जर जगण्याची इच्छा हजारो पटींनी उफाळत असेल, तर मला असं वाटतं की हजारो पटींनी उफाळणारी ही जगण्याची इच्छा पाहण्यासाठी मृत्यूच्या ह्या घावाला आपण काय म्हणून पाहिलं पाहिजे, तर मंगेश पाडगावकरांची बघा एक कविता आहे. मंगेश पाडगावकरांची फार सुंदर कविता आहे की जीवनाला काटेरी डंक आहे, डोळे उघडून पहा तरी त्यालाही फुलपाखराचे पंख आहे. हे नेमकं काय आहे, तर स्वतःचा सारथी होण्याचं फार महत्वाचे. बऱ्याचदा आपल्यालाच वाटा सापडत नाहीत, आपणच अभिमन्यू सारखे एका विशिष्ट गर्तेमध्ये अडकून पडलेला असतो आणि आता काय करायचं. आता म्हणजे सगळ्यात भारी काय आहे आयुष्यातलं, सगळ्यात भारी काय तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात भारी जर काय असेल, तर सगळ्यात भारी हे आहे की आता पुढं काय हा प्रश्न पडला. ज्याला हा प्रश्न पडतो ना,
तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करतो असं म्हणण्यापेक्षा त्याला ती भूकच करून घेते. आयुष्यामध्ये भूक असणं फार महत्वाचं आहे. कारण बघा ज्या माणसांना म्हणजे बघा की काही ना काही करायचं तर मनात इच्छा निर्माण झाली पाहिजे. मनी वसेते. मनात इच्छा निर्माण होणं फार महत्वाचं आहे किंवा समोरच्यासाठी काही करण्याचं जरी प्रयत्न असला तरी सुद्धा ती इच्छा असणं, त्या संदर्भानं ओढ असणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी तळमळ असणं, आत्मीयता असणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. कारण बहुधा होतं असं म्हणजे बऱ्याचदा एक उदाहरण आहे. एक उदाहरण भारी आहे की जे उदाहरण बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल. आता ह्या उदाहरणामध्ये विशेष काही नसलं तरी त्या उदाहरणातून काय घ्यायचं हे तुम्ही ठरवा. एका घोड्याचं म्हणजे एक वेगवेगळ्या बाहुल्यांचं, मूर्त्यांचं हे अशा पद्धतीचं दुकान असतंय आणि त्या दुकानामध्ये एक घोडा म्हणजे घोड्यांचे काही प्रकार ठेवलेले असतात. अगला प्लॅस्टिकचे घोडे असतात, काही लाकडी घोडे असतात. असे घोडे विकायला ठेवलेले असतात आणि होतं असं की एक माणूस त्या दुकानदाराकडे जातो आणि म्हणतो की मला हा घोडा पाहिजे. तर त्या घोड्याची खूप किंमत सांगितली जाते. तो म्हणतो की एवढी किंमत का? तर दुकानदार सांगतो की आमचा घोडा हे करतो, आमचा घोडा ते करतो, आमचा घोडा असं करू शकतो, आमचा घोडा तसं करू शकतो, आमच्या घोड्याकडे हे आहे, आमच्या घोड्याकडे ते आहे. ते सगळं ऐकून घेतो आणि तो ग्राहक आहे, तो ग्राहक त्याला विचारतो की बाबा एवढं जर सगळं तुझ्या या घोड्यामध्ये आहे तर मला सांग तुझा घोडा आतापर्यंत हा विकला गेला कसा नाही? तर त्यावेळी तो म्हणतो की आमच्या घोड्याकडे सगळं आहे, आमच्या घोड्याला सगळं येतं, पण दुर्दैव असं आहे की आमचा घोडा काही करायची इच्छाच बाळगत नाही किंवा काही करू शकत नाही किंवा करण्याची त्याच्या मनामध्ये आत्मीयता येत नाही, इच्छा निर्माण होत नाही. मुळात काय मला असं वाटतं की आता आपल्याकडे जी कृतिशीलता आहे ना त्या कृतिशीलतेला इच्छा किंवा आत्मीयतेचे पंख लावता आले पाहिजेत. ज्यावेळी आत्मीयतेचे पंख लावण्याचं काम होईल किंवा याच्या माध्यमातून जे काही प्रयत्न होतील, जे सध्या अनेक तरुणांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम तरुणाईच्या माध्यमातून होतंय, मला असं वाटतं की हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी झालं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून या मुलांना आपली कृतिशीलता नेमकी कुठं वापरायची म्हणजे जर आपल्याकडे प्रचंड मोठी ताकद असेल आणि ताकदीला विचाराची जोड मिळाली नाही, ताकदीला काय करायचं हे समजलं नाही तर मात्र हे फार वाईट असतं किंवा फार महत्वाची गोष्ट असते. आणि आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर बहुधा म्हणजे संवेदनशीलता ही फार महत्वाची तर गोष्ट आहेच, परंतु पोट जपण्याच्या नादात मनं मारली जातात आणि बहुधा जपण्याच्या नादात पोट मारलं जातं. अशा पद्धतीची काही अवस्था येते विशेषतः कलाकार असणाऱ्या माणसाच्या आयुष्यात किंवा विशेषतः काही करू पाहणाऱ्या माणसाच्या आयुष्यात, चळवळी असणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असं बहुधा होतं. अशावेळी नेमकं काय करायचं? कालच आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा चित्रपट बघत होतो. त्यावेळी त्या चित्रपटातलं एक वाक्य मला फार आवडलं, फार भारी वाटलं. तर ते मला वाटतं जर सोबत जपलं, जोपासलं तर आयुष्यात दुःख कधी शिरकाव करणार नाही. आणि मग आपण दुःखाला अनंत राऊतांच्या शब्दामध्ये म्हणू की मला ठाऊक आहे की तुझ्या यादीत आहे मी, मला ठाऊक आहे की तुझ्या यादीत आहे मी, जरासा थांब रे दुःखा, जरा घाईत आहे मी. मला वाटतं अशा पद्धतीचं म्हणू शकू. तर ते वाक्य डॉक्टर काशीनाथ घाणेकर त्यांच्या पत्नीला असं म्हणतात की ज्यात मन रमत नाही त्यातल्या ज्यात मन रमतं, ते वाक्य असं आहे की ज्यात मन रमत नाही त्यातल्या अपयशापेक्षाही भयंकर आहे ज्यात मन रमत नाही त्यात यश मिळणं. अशा पद्धतीचं काहीसं म्हणजे जे आपल्याला आवडत नाही, जे आपल्याला काय आवडत नाही किंवा जे आपल्याला पटत नाही, ज्यातून आपल्याला बरं वाटत नाही, अशामध्ये खूप यश मिळणं हे फार भयंकर असतं. यापेक्षाही की जे आपल्याला खूप आवडतं त्यामध्ये अपयश येणं. आपल्याला जे आवडतं त्यात लाख ठोकरा भेटल्या तरी चालतील, लाख वेळा आपल्या वाट्याला ते दुःख आलं तरी चालेल, आपल्या वाट्याला अडचणी आल्या तरी चालतील, समस्या आल्या तरी चालतील, मरणाचे घाव आले तरी चालतील, पण अशावेळी आपण ते सगळं करतो. कारण सुहास चव्हाणांसारखा एखादा माणूस आहे जो म्हणतो दूर आहे तो किनारा व्यर्थ सारी धाव आहे, दूर आहे तो किनारा व्यर्थ सारी धाव आहे, ही गझलची ओळ नाही हा सोसलेला घाव आहे. मला वाटतं की आपल्या कार्यामध्ये अनेक अडचणी येतील, आपल्या कार्यामध्ये अनेक अडथळे येतील, परंतु ह्या सगळ्यामध्ये स्वतःला एवढं सांगा की आपला खूप मोठा प्रवास आहे, प्रवास नाही तर तो वाटचाल आहे. या सगळ्या वाटचालीमध्ये अडचणी येणार, वाटा बदलाव्या लागणार, या सगळ्यामध्ये आपल्याला गाड्या बदलाव्या लागतील, पण आमचं ध्येय थांबणार नाही. आम्ही लढत राहू, आम्ही झटत राहू, आम्ही कष्ट करत राहू, काम करत राहू, स्वतःसाठी सारथी बनू, इतरांसाठी सारथी बनू आणि सारथी बनून हा सगळा रथ एका विशिष्ट उंचीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. कारण काय असतंय बघा, वेदनेला आई असते, वेदनेला आई नसते, वेदनेला बाप नसतो, वेदना अनाथ असतात.
त्यांना जो दत्तक घेतो, सांभाळतो, कुरवाळतो आणि पुन्हा त्यांना फुलंकित करण्याचं काम करतो, त्यांना सजवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा सारथी असतो, तो खरा संवेदनशील माणूस असतो. यासाठी मला वाटतं की आपल्यातल्या प्रत्येकानं या जगण्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन जर आपण सकारात्मक ठेवला तर कोरोनाचा असणारा पॉझिटिव्ह हा शब्द सुद्धा आपल्याला ढसणार नाही. इतका सुंदर शब्द आहे किंवा इतकं सुंदर पद्धतीचं हे आयुष्य आहे. यामध्ये आपण अशाच पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याच्या कालखंडामध्ये जर आपण आजूबाजूला पाहिलं किंवा स्वतःच्या अवतीभोवती पाहिलं, जरी प्रत्येकानं फार वेगळं काय नाही, प्रत्येकानं जर आपल्या अवतीभोवती जर पाहण्याचा प्रयत्न केला तर अनेक माणसांना अनेक अडचणी आहेत आणि अनेक समस्या आहेत. ज्या समस्यांमध्ये कैक माणसांचा जीव गुदमरतोय, कैक माणसांचे श्वास गुदमारत आहेत. अशा सगळ्या कालखंडामध्ये आम्ही काही करू पाहतोय का, आम्ही काही करण्याचा प्रयत्न करू शकतो का, हा विचार सुद्धा खूप काही करू शकतो. म्हणजे सध्या समाजामध्ये अशी कितीतरी मुलं आहेत ज्या मुलांची म्हणजे समस्या अशी आहे की कोरोनाच्या कालखंडामध्ये ही मुलं वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये राहत होती. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी असो, तिथल्या वेगवेगळ्या जाणकार माणसांनी असो, त्यांच्या पालकांना विनवणी करून, त्यांच्या पालकांना विनवण्या घालून त्या माणसांना किंवा त्या मुलांना वसतिगृहापर्यंत पोहोचवलं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. पण लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आता मुलगा घरी असला पाहिजे, कामासाठी कोणीतरी माणूस असला पाहिजे, यासाठी त्या मुलाला शाळेतून आणलं गेलं किंवा शाळा बंद झाल्यानंतर वसतिगृहातून आणलं गेलं आणि त्या मुलाला कामाला लावलं गेलं. तिथपासून पुन्हा शाळेत जायचा विचारच केला नाही किंवा शाळेत जाण्याचा प्रश्न सुद्धा त्याच्या मनामध्ये आला नाही. कितीतरी ज्यावेळी ऊसतोड कामगार भेटतात त्यावेळी त्यांना जर असं विचारलं की बाबा तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं आता काय, तर ते सरळ सांगतात की ज्याचं कुणी घरी असेल त्याचं ठीक आहे, नाहीतर मग लक्ष कोण ठेवणार. म्हणून ही मुलं आमच्यासोबत हिंडतात फिरतात. या मुलांच्या शिक्षणाचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. किंवा त्याचबरोबर जर खाणारा एक तोंड कमी झालं तर खर्चाचा भार कमी होईल असं समजून कितीतरी आता बालविवाह होत आहेत. मध्यंतरी हिरंब कुलकर्णी सरांनी हा विषय असा मांडला होता की आज 4 मुलींच्या पाठीमागं एका मुलीचा बालविवाह होत आहेत. इतकं प्रमाण वाढलेलं आहे किंवा या सगळ्यामध्ये प्रचंड मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या कालखंडामध्ये आपण जर प्रवाहातली माणसं असो, आपण जर शिक्षित असणारी माणसं असो, तर आम्हाला आता सुशिक्षित सुद्धा व्हायला पाहिजे. याच्या माध्यमातून म्हणजे कितीतरी माणसं आहेत ज्या ढेकणे आजींचं मी मगाशी उदाहरण सांगितलं की किंवा सातारा जिल्ह्यातल्या ज्या रयत शिक्षण संस्थेमध्ये कमवा आणि शिकामध्ये राहणाऱ्या कितीतरी मुलांचा खर्च किंवा कितीतरी मुलांचं असणारं रोजचं जेवण ज्या बनवत होत्या त्या आजीबाई असो, त्यांचं नाव आता मला व्यवस्थित आठवत नाही, पण त्या आजीबाईंनी म्हणजे स्वतःचं आयुष्य झिजवलं आणि इतरांच्या शिक्षणासाठी एका अशिक्षित असणाऱ्या व्यक्तीनं, एका निरक्षर असणाऱ्या व्यक्तीनं संपूर्णतः काम केलं किंवा संपूर्णतः काम करण्याचा प्रयत्न केला. जर मला वाटतं की निरक्षर माणसं असं काही करू शकत असतील तर साक्षर असणारी माणसं सुशिक्षित का होऊ शकत नाहीत आणि यासाठी प्रयत्न का करू शकत नाहीत. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुळातच या सगळ्या कालखंडामध्ये मला असं वाटतं की आपण सगळेजण आता काही करण्याचं, मी आपण सगळेजण असं म्हणतोय की समाजामध्ये वावरत असताना बोलणारी चालणारी माणसं आहोत. परंतु दुर्दैवानं आता समाजामध्ये अशी एक अवस्था आली की एक व्यवस्थेच्या किंवा त्याचबरोबर एका विशिष्ट वलयाला भुरळ पडणारी जर माणसं यामध्ये असतील, तरुण असतील, तर मात्र फार भयंकर गोष्ट आहे. उमेदीच्या कालखंडामध्ये एक वेळ वाट चुकणं, नुकसान होणं हे माणसाला एक विशिष्ट मार्ग दाखवू शकतं. परंतु उमेदीच्या वर्षामध्ये कुणीतरी फार मोठा आहे किंवा कुणीतरी प्रचंड मोठा आहे असं म्हणून जर आपण त्या एका विशिष्ट असणाऱ्या दावणीला बांधले जात असू तर मात्र फार भयंकर गोष्ट आहे. ही प्रचंड भयंकर गोष्ट तरुणांचं प्रचंड मोठं नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग अशा वेळी आपल्याला एका विशिष्ट प्रभावात किंवा एक विशिष्ट बाजू स्वीकारणारी, एक विशिष्ट टोक स्वीकारणारी ही माणसं आयुष्यातल्या कुठल्याच वाटा सक्षमपणे निवडू शकत नाहीत. ही मात्र भयंकर गोष्ट होते. आणि मग कुणाला जपायचं आणि कुणाला तोडायचं अशा पद्धतीची अवस्था माणसाच्या आयुष्यामध्ये जन्माला येते. आणि अशा सगळ्या कालखंडामध्ये कुठं ना कुठं तरी वाटा चुकतात. अशा माणसांसाठी सुद्धा आपण आता सारथी होणं महत्वाचं आहे. ज्यांना वाट सापडत नाही त्यांच्यासाठी सारथी होत असताना आपली वाट नेमकी कशी असायला हवी, तर मला वाटतं की आपली वाट ही पूर्णतः
संवेदनशीलतेनं भरलेले असताना एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे की फक्त संवेदनशील असून चालत नाही, सत्वांचं पाईक व्हावं लागतं, तेव्हा जगण्याचं पसायदान जन्माला येतं. आणि जगाच्या कल्याणाच्या भाषा बोलल्या जातात. हे जगण्याचं पसायदान जन्माला येण्यासाठी तुमच्या माझ्या उठांमधून नेमकं काय घुमलं पाहिजे, तर मला आवर्जून सांगावंसं वाटेल की ज्ञानेश्वरीची सुरुवात होत असतानाच नामदेव महाराजांचा एक फार सुंदर असा ओळी त्या ठिकाणी आहेत, जे फार सुंदर काही आपल्याला बरंच काही सांगून जातं की नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी उभी अनुभवावी. आणि दुसऱ्या बाजूला गाथेच्या संदर्भानं किंवा गाथेनंतर असं लिहिताना बाबूराव बागुल असं म्हणतात की तुकोबाची विना हाती घेईन म्हणतो, समतेची गीत गाईन म्हणतो. मला वाटतं आपली भूमिका किंवा एक सर्वसामान्य वारकरी म्हणून मला सर्वसामान्य माणूस म्हणून एक सांगावंसं वाटतं की आपली भूमिका काय असली पाहिजे. तर मला वाटतं की ओठांमध्ये संत विचार असावेत, जगण्यामध्ये एकत्रित उभी असावी, हातामध्ये समतेची विणा असावी आणि समतेचं गीत गात आयुष्याचा सारस्वत गाठण्याचा प्रयत्न जर आपण करू तर नक्कीच ही मनं फुलल्याशिवाय राहणार नाहीत आणि संवेदनांनी बहरल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी आम्हाला पुन्हा संवेदनांच्या मार्गांवरून, म्हणजे मी असं म्हणणार नाही की वेगवेगळ्या माणसांनी जे काही कार्य केलं किंवा सगळं काही सोडून आता आपल्याला समाजातल्या त्या घटकांसाठी प्रयत्न करायचा आहे असं मी कधीच म्हणणार नाही किंवा असा आपण कधीच विचार करू नये. मला असं वाटतं की आपल्या कर्तव्याप्रती संवेदनशीलता जागी ठेवणं, आपल्या कृतीप्रती आपण चांगल्या पद्धतीनं जगत राहणं, फक्त एवढंच की स्वयंप्रकाशित होणं हेच फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा स्वयंप्रकाशित होतो त्यावेळी स्वतःचे सारथी होतो आणि मुळातच ज्यावेळी स्वतःचे सारथी होतो त्यावेळी आपल्यासाठी प्रेरणा सुद्धा आपण असतो. आपण आत्महत्येच्या मार्गाने जात नाही किंवा ह्या सगळ्याबरोबर आपला पाय कधी घसरत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती, तर माणसाला दोन काळामध्ये वाटा सापडत नाहीत. वाटा कधी सापडत नाही तर दोन काळामध्ये वाटा सापडत नाहीत. पहिली असा काळ असतो, पहिली अशी अवस्था असते की ज्यावेळी माणूस प्रचंड दुःखात असतो, त्याच्यासोबत काही प्रचंड वाईट घडत असतं. आणि दुसरी अशी गोष्ट असते की ज्यावेळी माणसाच्या आयुष्यात प्रचंड आनंद आलेला असतो, प्रचंड हर्ष आलेला असतो, प्रचंड उत्साह झालेला असतो. अशा कालखंडामध्ये, अशा दोन काळात वाटा हरवण्याची शक्यता असते किंवा ती माणसं त्यांच्यापासून हरवण्याची शक्यता असते. तर अशा काळामध्ये लक्षात काय ठेवलं पाहिजे, तर मला असं वाटतं की दुःखाच्या काळामध्ये कधी टोकाला जायचं नाही आणि आनंदाच्या काळामध्ये आपला तोल कधी ढासळू द्यायचा नाही, हरवू द्यायचा नाही. जर ह्या दोन गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवल्या तर तरुणाई नक्कीच पुन्हा फुलल्याशिवाय राहणार नाही. आज स्वामीदादा या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद स्वामीदादा, तुमच्यासारख्या माणसांना ऐकणं ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणासाठी. स्वामीदादांच्या संदर्भानं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, स्वामीदादांचे वडील आहेत ते सूर्यकांत भिसे. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्यांनी भटक्यांची भटकंती हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि समाजातली जी काही वंचित माणसं आहेत त्यांच्या संदर्भानं काही करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा शोध घेतायत, त्यांना प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी ते पुस्तक सुद्धा लिहिलं. समाजामध्ये अशी संवेदनशील माणसं आहेत, ज्या संवेदनशील माणसांच्या माध्यमातून असं काहीच होत आहे. आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या माणसांना साथ द्यायची आणि या माणसांना आपल्याकडून कुठली इजा पोहोचू नये. म्हणजे काम करणाऱ्यांसाठी बऱ्याचदा काम करण्याची वेळ येते, असं पण बऱ्याचदा होऊन जातं. पण अशी वेळ येऊ नये यासाठी आपण जर काही करण्याचा प्रयत्न करत असू तर मात्र बऱ्याच चांगल्या गोष्टी होत राहतील. कारण अशी अनेक माणसं होतात, अशी अनेक माणसं काही करण्याचा प्रयत्न करतात, परंतु आयुष्यभर आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे माझ्या गावामध्ये एक निवृत्त असणारे मुख्याध्यापक आहेत, ज्या निवृत्त मुख्याध्यापकांनी आजपर्यंत कित्येक नाटकं लिहिली, कितीतरी गाणी लिहिली, कितीतरी चांगल्या पद्धतीच्या स्क्रिप्ट लिहिल्या, कितीतरी चांगलं लिहिलं, आयुष्यभर चांगल्या कविता लिहिल्या. पण आयुष्यात वेगवेगळं काम करत असताना ते मात्र उपेक्षित राहिले. अशा अनेक उपेक्षित माणसं आहेत किंवा त्यांनी संवेदनशीलतेच्या माध्यमातून कितीतरी माणसांना मदत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, कितीतरी माणसांना उभं केलं, विद्यार्थ्यांना शिकता यावं म्हणून वेगवेगळ्या गोष्टी राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु या सगळ्या कालखंडामध्ये कृतीप्रती असणारी संवेदनशीलता नसल्यामुळं ह्या माणसांकडे कुणी चांगल्या नजरेनं पाहू शकलं नाही का, असाही प्रश्न बऱ्याचदा पडत जातो. म्हणून मला वाटतं की समाजामध्ये चांगल्या माणसांना आपल्यासारखे कार्यकर्ते भेटण्याची किंवा आपल्यासारखी माणसं भेटण्याची फार गरज आहे. यासाठी आपण आता आयुष्यभर प्रयत्न करू, आपण हे सारथ्य करू आणि फार सुंदर जगत राहू. जगायचं कसं, तर मी काल जी पोस्ट लिहिली होती तरुणाईनं, त्यात पुढचं बरंच काही लिहिलं होतं. त्याच्याशी मला काही बोलायचं नाही किंवा काही म्हणायचं नाहीये. पण पहिलं जे वाक्य होतं की आयुष्यात असं काहीतरी असतंच
ज्यासाठी जगावंसं वाटतं. ज्यावेळी आपल्या आयुष्यातलं सगळं काही संपेल ना, असं वाटेल ना सगळं काही संपलंय आता आणि आता आपण जगू शकत नाही, तर समाजातल्या अशा घटकांमधून एक फेरफटका मारा, जी माणसं रोज काट्यावरती जगतायत, जी माणसं रोज तारेवरचं जगणं अनुभवतायत, पण तरी सुद्धा ती माणसं जगतायत, तरी सुद्धा ती माणसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. ज्या शेतामधून आपण काही पिकवण्याचा प्रयत्न करतो, त्या शेतामध्ये ऊन असो, वारा असो, पाऊस असो, आपली पालं टाकून राहणारी माणसं आहेत, जे आपल्या छोट्या लेकरांसोबत राहतात. आणि सगळ्यात वाईट असतं झोपडीतल्या माणसांच्या वेदना, झोपडीतल्या माणसांची दुःख प्रचंड मोठी असतात, जी दाखवता सुद्धा येत नाहीत. दुर्दैवानं झोपडीतल्या माणसाला इज्जत असते, म्हणून कितीतरी माणसं शांत राहतात आणि आयुष्यभर मूग गिळून राहणारी ही माणसं सरते शेवटी काही करू शकत नाहीत, अशी सगळी अवस्था असते. ह्या सगळ्यामध्ये जर ती माणसं जगत असतील, तर आपण आपलं जगणं का सुंदर करू शकत नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये आपला हा विचार जागा होणं, आपला त्यासाठी प्रयत्न होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. यासाठी सगळ्यांनी जगत राहू, प्रयत्न करत राहू. तर ते वाक्य असं होतं की काहीतरी राहतच किंवा काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. अशा सगळ्या कालखंडामध्ये त्यासाठी आपण जगायला सुरुवात करतो. आहा साळुंकेंचं एक वाक्य आहे की आता जगायचं पूर्ण झालंय किंवा आता बस खूप जगलोय, असं कधीच माणसाला होत नाही किंवा असं कधीच माणसाला वाटत नाही. किती जगलं तरी अजून खूप जगावं, अजून खूप जगलं पाहिजे आणि आता आपलं जगणं अजून संपलंच नाही, असंच काही माणसाला वाटतं. शेवटपर्यंत काम करत राहताना, शेवटपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून जगत राहताना आपण मरेपर्यंत जगणं हीच एक फार महत्वाची गोष्ट आहे. मरेपर्यंत जगणं एवढं जरी आपल्यासाठी जगत राहिलो ना, तर याचा अर्थ आहे स्वतःसाठी स्वतःचा सारथी होणं. कवींचं, लेखकांचं, कीर्तनकारांचं किंवा या सगळ्या महत्वाच्या गोष्टी जे कलेमध्ये असणारी माणसं असो, स्वामीदादा या ठिकाणी आहेत, त्यांना माहीत असेल की पथनाट्याच्या माध्यमातून त्यांनी खूप काळ काम केले किंवा लोककलेच्या माध्यमातून त्यांनी खूप काळ काम केलेलं आहे. ही जी कलेतली माणसं असतात, लोककलेतली माणसं असतात किंवा सामाजिक कार्याच्या प्रवाहातली माणसं असतात, कार्यकर्ते असणारी माणसं असतात, ही माणसं कधी आत्महत्येच्या वाटेला फार कमी वेळा जातात किंवा जाऊ शकत नाहीत. हा माझा एक ठाम मत आहे. याचं कारण असं की त्या माणसांना स्वतःसोबत कसं जगायचं याची माहिती झालेली असते आणि आयुष्यामध्ये बऱ्याच माणसांना शेवटपर्यंत समजत नाही की स्वतःसोबत कसं जगायचं. ज्याला स्वतःसोबत जगता येतं ना, त्याला मरणाच्या छाताडावर उभं राहून आनंदाचं घर बांधता येतं. अनंत राऊतांची कविता या ठिकाणी मला आठवली. अनंत राऊत असं म्हणतात की सुखदुःखाला भाळावरती कोणी लिहिले माहीत नाही, सुखदुःखाला भाळावरती कोणी लिहिले माहीत नाही, नाटक आपले, अभिनय आपला, आनंदाने व्यासपीठावर व्हावे सादर, आनंदाचे शोधावे घर दुःखाच्याही छाताडावर. दुःखाच्या छाताडावर जर आनंदाचं घर शोधायचं असेल, तर या सगळ्यामध्ये नेमकी आमची भूमिका काय असली पाहिजे? तर हेच अनंतराव असं म्हणतात की आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची, दररोज संकटांना ताटात कुस्करावे, दररोज संकटांना ताटात कुस्करावे. मला वाटतं की आपण सगळ्यांनी अशा पद्धतीनं फार सुंदर पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करू आणि जगणं फार सुंदर आहे हेच या काळाला दाखवून देऊ. सध्या तो काळ आलेला आहे. सगळ्यांनी काळजी घ्या असं मी म्हणेनच, परंतु सगळ्यांनी स्वतःपासून दुसरीकडे कुठं भटकू नका इतकंच सांगेन. ते एक वाक्य होतं, मी फार पूर्वी ऐकलं होतं, जे फार सुंदर होतं की कधीतरी स्वतःला फोन लावलाय का? कायम सगळ्या लाईन्स व्यस्त आहेत, सगळं काही व्यस्त आहे आणि सगळं काही व्यस्त असताना आपण मात्र तसंच मृत अवस्थेत असलेल्या माणसासारखं जगत राहतोय. आता सध्या सगळा काळ म्हणजे समोर अँब्युलन्सचे आवाज आता कानावरती येऊ पाहतायत आणि काळजामध्ये धस्स होतंय. अशावेळी नेमकं काय करायचंय? लहू कानडेंच्या शब्दामध्ये सांगेन की जेव्हा मार्ग स्मशानातून जात असतो तेव्हा चिता बघून गहिवरायचं नसतं. जेव्हा मार्ग स्मशानातून जात असतो तेव्हा चिता बघून गहिवरायचं नसतं. घेता आला तर घ्यायचा असतो अंगार, क्रांतीसाठी शृंगार म्हणून. हा चितेवरून जर आम्ही अंगार घेऊ, क्रांतीसाठी शृंगार होत असेल, तर नक्की हा एकांत आपल्याला छळणार नाही. आपलं जगणं अत्यंत सुंदर होईल. ते जगणं खूप सुंदर करत राहू यासाठी मी आपण सगळ्यांना म्हणजे आपण सगळेजण सोबत राहू असं म्हणेन. सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली किंवा बोलण्यासाठी बोलवावंसं वाटलं, त्यासाठी मी सगळ्यांचे आभार न व्यक्त करता मी ऋणात राहणं पसंत करेन. तुम्ही सगळेजण, आता मुद्दा असा की मला जरा दिसायचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला सगळ्यांच्या कमेंट व्यवस्थित दिसू शकत नाहीयेत किंवा हे सगळे मी सगळ्यांच्या ऋणात राहणं पसंत करेन. उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या ऋणात राहीन. शर्ते शेवटी मला कालपासून म्हणजे बऱ्याच जणांनी असं सांगितलं की शेवटी एक कविता झाली पाहिजे. जर मी ती कविता ऐकवली नाही तर ती माणसं मला खूप शिव्या देतील खूप काही म्हणतील. म्हणून एक बा नावाची कविता आहे,
जी तुमच्या पुढ्यात ठेवतो आणि या सगळ्या मैफिलीचा, या सगळ्या व्यक्ततेच्या असणाऱ्या पसाऱ्याचा या ठिकाणी मी शेवट करतो. तुम्ही सगळ्यांनी मला एवढा वेळ सहन केलं त्याबद्दल तुम्हाला मी आभार वगैरे म्हणणार नाही किंवा थँक्स वगैरे म्हणणार नाही किंवा तुमची दया मला येणार नाही. मी वारंवार तुम्हाला तुमच्यावरती असा अन्याय करतच राहील, कारण बऱ्याच वेळा आपल्याला भेटायचं आहे. शेवटी बा नावाची कविता तुमच्यासमोर सादर करतोय. त्याआधी तरुणाईला यापुढील असणाऱ्या उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा. बा, घामानं तुझ्या खांद्याखालचा आणि आसवांनी तुझ्या खांद्यावरचा तुझ्या अंगाचा भाग भिजताना रोजच पाहतो मी. बा, घामानं तुझ्या खांद्याखालचा आणि आसवांनी तुझ्या खांद्यावरचा तुझ्या अंगाचा भाग भिजताना रोजच पाहतो मी, पण पावसाच्या पाण्यानं तुझ्या वावराचा भाग भिजताना पाहायला मिळत नाही सहसा. बा, घामानं तुझ्या खांद्याखालचा आणि आसवांनी तुझ्या खांद्यावरचा तुझ्या अंगाचा भाग भिजताना रोजच पाहतो मी, पण पावसाच्या पाण्यानं तुझ्या वावराचा भाग भिजताना पाहायला मिळत नाही सहसा. बा, तुझ्या पोराला जेव्हा पाहुणं बघायला येतात तेव्हा तुझ्या जमिनीचा भूगोल बघतात. बा, तुझ्या पोराला जेव्हा पाहुणं बघायला येतात तेव्हा तुझ्या जमिनीचा भूगोल बघतात, पण तुझ्या कष्टाचा इतिहास कुणाला दिसत नाही आता. आणि पोरं दमली र शाळेमधल्या वह्यावरती रेषा मारून मारून. अरे पोरं दमली र शाळेमधल्या वह्यावरती रेषा मारून मारून, पण तुझ्या तळहाताची भूमिती कुणाला काढता आली नाही. आणि पुस्तकं संपली रे गणिताची, पण तुझ्या आयुष्याच्या प्रश्नांची गणितं कुणाला सोडवता आली नाहीत. अरे पुस्तकं संपली रे गणिताची, पण तुझ्या आयुष्याच्या प्रश्नांची गणितं कुणाला सोडवता आली नाहीत. परवा सहज तुझ्या पायामधल्या भेगा पाहिल्या. परवा सहज तुझ्या पायामधल्या भेगा पाहिल्यान मला माझ्या दारिद्र्याची दरी दिसली. आणि उंबरट्यात उभी असणारी माय डोळ्यात पाणी असताना सुद्धा खुदखन असली. उंबरट्यात उभी असणारी माय डोळ्यात पाणी असताना सुद्धा खुदखन असली. बा, आता मला संकटांची कसलीच भीती वाटत नाही बघ. हे जरा आपलं आहे. बा, आता मला संकटांची कसलीच भीती वाटत नाही बघ. बा, आता मला संकटांची कसलीच भीती वाटत नाही बघ, कारण माझ्या वेदनांचं वायफाय ऑन झालं ना की तुझ्या आधाराचं हॉटस्पॉट लगेच त्याला कनेक्ट होत असतं. बा, तुझ्या आधाराचं हॉटस्पॉट लगेच त्याला कनेक्ट होत असतं. डॉक्टरकीची पायरी चढलास की नाहीस मला माहित नाहीस तू. अरे डॉक्टरकीची पायरी चढलास की नाहीस मला माहित नाहीस तू, पण माझ्या पायाला ठेच लागल्यावर कुडकुडीचा पाला लावून पाय बरा करणारा तू माझ्यासाठी डॉक्टरच. वकिलीच्या काळा पेशा अनुभवलास की नाहीस मला माहित नाहीस तू. वकिलीचा काळा पेशा अनुभवलास की नाहीस मला माहित नाहीस तू, पण माझ्यात आणि माझ्या भावाच्यात भांडण लागल्यावर सुखाचा सौख्याचा मार्ग काढून आम्हाला एकत्र आणणारा तू आमच्यासाठी वकीलच. अशी किती रूपं देऊ तुला तुझी माझ्या मनातली. अशी किती रूपं देऊ तुला तुझी माझ्या मनातली. कविताच काय महाकाव्य तयार होतील. अरे कविताच काय महाकाव्य तयार होतील. आणि सुखादुःखात वाहणारे अश्व सुद्धा माझ्या लेखणीचे यार होतील. सुखादुःखात वाहणारे अश्व सुद्धा माझ्या लेखणीचे यार होतील. छाती ठोकून सांगतो बा, जेव्हा जेव्हा कष्टाची परिभाषा विचारतात तेव्हा तेव्हा तुझंच नाव घेतोय. अरे छाती ठोकून सांगतो बा, जेव्हा जेव्हा कष्टाची परिभाषा विचारतात तेव्हा तेव्हा तुझंच नाव घेतोय. आणि बा, या कवितेला पूर्णत्वास न्यायला आता तुझ्याच हातात देतोय. बा, या कवितेला पूर्णत्वास न्यायला आता तुझ्याच हातात देतोय. तुझ्याच हातात देतोय. मनस्वी धन्यवाद.